बरं जाऊ दे आता निमकर आणि आमचं श्रद्धास्थान असणार हरिभक्ती परायण भास्कर अण्णा पवार ज्ञानेश्वरी मंदिर आळंदी उपाध्यक्ष राहिलेलं काल्याच्या दिवशी कर. पुन्हा माझं काल्याचं कीर्तन होतं विश्वनाथ बाबा आमल्याला, पण मी ते कॅन्सल करून येणार आहे परवा काल्याला. बरं टाळी वाजवा. विठ्ठला विठ्ठला अनेक धन्यवाद देतो. चला आमचे गोविंदराव असतील, गोपाळराव असतील, विश्वनाथ बाबा, गोपाळ भाऊ 17 तारखेला लाड सांगवीला काल्याचं कीर्तन आहे. 16 तारखेला 4 वाजता औरंगाबादला भेटायला स्टँडवर यायचं, चहा पाजायचा तिथं. ना किती मस्त मजा आहे सांग. गोड भागवत आहे ऐकाय रे. काय तुम्ही तर बुवा देणे को अन्नदान लेणे को हरिनाम. आता मलाच माहिती नाही की तो कीर्तन आहे माझं ह्या महिन्यात. 4th आहे ना, म्हणजे मंडपात 2 वहिनी पवार वहिनी, मंडपात 2 पारावर 3 आणि इथं पुन्हा आता एकादशीला विठ्ठल रुक्मायचे किती झाले आणि पुन्हा ती सुरवशीची वास्तू शांती किती झाले. मग काय कमी का सांगा बरं. पुन्हा सिद्धेश्वर जवळ ईश्वर दरवाड आहे का नाही. अरे काय मजा आहे. परवा बरं तिथं सोडून द्या. निळकंठेश्वरातलं झालं, गाड्याचं झालं, काय असेल विश्वनाथ बाबा यावर्षी कालीच लय माझ्या. परवा तर गीतेला गेलो. रात्री आसरडवलं होतो ना. आसरडवला मी मोठा आहे म्हणत नाही, पण हे लेकर होते माझ्या बरोबर. चव्हाण बापू म्हटले आम्हाला थोडा थोडा शास्त्री महाराज सारखा कडकपणा जाणवतो म्हटले. बरं का. मी म्हटलं नाही तेवढं कडक राहत तिथं मला टिकू तर दिलं पाहिजे मुकुंदराजला. भाऊ भलत तुमच्या मनावर ऐकायची गरज नाही आणि संन्यासीनं संसारिकाचं लगेच ऐकायचं नाही. विठ्ठला विठ्ठला आमचा श्रीकांत बाबा व्यवस्थित की नाही. आणि उद्या मला हे माझा भाऊ अशोक जयराम दादा म्हणलं महाराज करा तुम्ही बी बायको. मग अरे ऐकाव का ऐकू नये अशोक. ती मनात म्हणते माझेच हाल चालले तर तुम्ही कशाला लग्न करता. कोणता संसारिक आहे त्याचा चेहरा हसराय सांगा बरं मला. आपा खरं खोटे खरं सांगा. अरे संसारात किती आनंद आहे सांगू. आता पूर्वीच सांगतो तुम्हाला. अरे संसारातलं हसणं म्हणजे ती पूर्वी माता भगिनीच्या भाकरी करायच्या ना. भाकरी हातावर आवाज येतो ना. आता मी म्हणलं ना इकडे गोपाळ राहू द्या लाईट लावा थोडा इकडे. मग ती भाकरी करते ना अशा भाकरी. ती भाकरी केल्यानंतर ती तवा असतो तवा आणि ती तवा ती माता भगिनी उतरून खाली ठेवती. ते तवा चुन 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 करतो की नाही. आपण काय म्हणतो त्याला तवा काय म्हणतो आपण. यशोदा का आली काही तर नाही काय माझी पशींना राहा म्हणलं तर नका म्हणायली. हातात काठी घेतले म्हणे मी की सुभाव येऊ का तुझ्याकडे. जसा तो तवा चुन 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 करतो ना. पैठणकर बोला सुख पाहता जवा पाडे. सुख पाहता जवा पाडे पर्वताये वारे पर्वताये वारे सुख पर्वताये बडे सुख पाहता जवा पर्वताये वारे सुख पर्वताये वारे सुख पर्वताये वारे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोटे. सुखाचा विचार नाही कोटे. सुखाचा विचार नाही कोटे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोटे. सुखाचा विचार नाही कोटे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोटे. सुखाचा विचार नाही कोटे. अरे संसारामध्ये जर सुख असतं ऐकत ना
श्रीकांत बाबाचं भागवत. मनात महाराज भागवतात लिहितात, विश्वनाथ बाबा परमात्मा सांगतात, ए उद्धवा, संसारी सुख जोडे तरी का शेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. आहे ना भागवतात ओवी. विचारावं लागेल मला आता भागवत करायला. परवा त्या दस्तगीरवाडीला इथूनच गेलो ना घाई घाई आपल्या पारावर, आणि ती पखवाजच होता भागवत बर का. मी माझा अभंग घेतला होता, मागणी पर होता देववशे चित्ती. मग देववशे चित्ती ते आता वाजवायला बसलं. मी म्हटलं बोलत बोलत बोललो, तुकोबारायचा 2 प्रकारची परंपरा आहे पैठणकर महाराज मंडळी. एक विश्वंभर बाबा ही मौस परंपरा आहे, आणि प्रल्हाद नारद ही परमार्थिक शिष्य परंपरा. बरोबर आहे ना बाबा. भागवताचार्याला म्हटलं आता सांगशील लोक मग. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक. मला बी व्हायचंय कथाकारपणी, बाबा होऊ दे नाही बरं का मला. संसारी सुख म्हणायचंच तुम्हाला. थाप टाक रे. 18 भार वनस्पती फुले फळे वळती. भावित्या पोखरणी नदी गंगा वाहती. या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती. हे सुख सांडोनिया योग कसया सेविती. हे परे दे मनाला परे दे मनाला पहिलं तुकोबारायचं प्रमाण सांगितलं, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुसरी भागवतातली ओवी सांगितली, संसारी सुख जोडे, आणि तिसरं मदलाशेचं प्रमाण दिलं. 18 भार वनस्पती. पूर्वी उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्या नदीला पाणी यायच. परवा दिवशी बोललो मी राजेवाडीला, निळकंठेश्वरात तो काळ ढव असेल, अशोक तुझी शेती तिकडे ना, चक्र ढव असेल, ती मूर्ती असेल का सांगू धावडीपर्यंत. सगळं लक्ष ठेवतो की नाही. काय जन्मभूमीचं माणसानं काहीच विसरायचं. मी पुन्हा पुन्हा येतो ना डोंगर पिपळेचं दर्शन घ्यायला. आप्पा आलो का नाही देवीचं दर्शन. विठ्ठला विठ्ठला. फुगिरी मोठेपणा तर की मला काय सांगायची गरज. तुला त्या दिवशी आज देवीचं दर्शन घेऊन आलो, आणि मंडपात फेटा बांधून आलो. मी पडक्या घराचं दर्शन घेऊन आलो. अरे मन आनंद ठेवायचं ना. जिथं आपण वाढलो, जिथं आई वडिलांना आपल्याला जन्म दिला, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीश. विठ्ठला विठ्ठला. संसारामध्ये चला अभंगात प्रवेश करू. बाबांना माहिती मला पुढं कानडीचे लोक फोन करतच असतील की नाही. आता मला तुम्ही म्हणाली इतके कीर्तन कशाला घेतले तुम्ही, कारण आता संस्थान म्हटले गावं जोडावे लागतात. बरोबर आहे ना. मी काल परवा कुठं तरी बोललो, आता पैशासाठी माझे कीर्तन, आता जे मिळायचं ते मिळालं. होय विश्वनाथ बाबा, किती पैसे दिले मुकुंदराची गादी मिळेल. झोपले का जागे तुम्ही. नाहीतरी मी काय केलं असतं, सगळेजण ऐकत, मी तरी काय केलं असतं, 5-50 लाख रुपये साचवले असले. लवकर लवकर लगेच लाव, नाही तर पैसे नाही मिळणार तुला. परवा बोललो त्या धर्माळ्याला, हनुमंतरायचं मंदिर आहे मोठं. अभंग घेतलं मी विश्वनाथ बाबा, शरण शरण जी हनुमान. वर्णन आज जसं आहे ना, अभंग नाथ महाराजांचा आहे, वर्णन ज्ञानेश्वर महाराजांचे. परवा बोललो अभंग तुकोबारायचा आहे, वर्णन हनुमंतरायचं आहे. अश्वत्थामा बलिर व्यासो
हनुमानश्च विभीषणः. संसारावर लाद. चला अभंगात प्रवेश करूया आपण. मी हे बोलतो तुम्हाला, संसारात सुख नाही. कबीर महाराजांचं प्रमाण आहे, जो देखे सो दुखिया बाबा. राजा दुखिया, प्रजा दुखिया, संन्यासी दुखिया, शास्त्री दुखिया, महंत दुखिया, मठाधिपती दुखिया, गडकर दुखिया, गडावाला दुखिया. सुख पाहिजे असेल तर तुझे पायी सुख सर्व आहे. सुख पाहिजे असेल तर तुका म्हणे तेथे सुखा काय होणे. लगेच अभंगात प्रवेश. मी ठरवून महाराज अभंग घेत नाही कधी, उभारतून बोलत राहतो आपलंच. बरं असं बोलू आपण. ज्या संत, लगेच अभंगात प्रवेश करूया आपण, वेळ थोडा आपल्याला. ज्या संताकडे सुख आहे ते संत कसे आहेत अभंगाचं ज्ञानेश्वर महाराज उदार 8 दिवस चिंतन करेल मी अभंगा. उदार काय काय आहे माहिती तो 3 टप्पे सांगेल मी तुम्हाला. बरं वर्णन करणारे नाथ महाराज आहेत. वर्णन ज्ञानेश्वर महाराजांचं आहे, गावंढळ नाही. उष्ट्राणाम गृहे लग्नम गर्दवा शांती पाठका परस्पर प्रशंसन्ते अहो रूप महोध्वनी. श्लोक आहे, पण श्लोकाचा अर्थ आहे उष्ट्राणाम गृहे लग्नम. या शब्दाचा अर्थ आहे उंटाच्या मुलाचं लग्न ठरलं. गर्दब म्हणजे गाढवाची ब्राह्मण म्हणून नेमणूक केली. आता ज्या ह्या नवरदेवाचं वर्णन करायचंय, चांगलाय का नवरदेव? ते बामण वर्णन करू लागले. बापरे बाप, काय नवरदेव आहे. मान काय कमानी सारखे, हात पाय काय लांबचे लांब आहे.
देव बाप्पाला वाटलं त्या नवरदेवाचं वर्णन केलं ना दक्षिणा जास्त मिळेल. नवरदेव आहे बरं का पैठणकर, वर्णन करायला ते पीटी मास्तर गाढव गर्दव शांती पाठक. हा बापरे बाप, काय आवाज आहे तुमचा. तर त्या सानिधप साच्या पुढं जातच नाही. पण तो बामण होता ना, तो नवरदेव म्हणायचा. म्हणून दाखव, लक्ष द्या माझ्याकडे. संपलं कीर्तन, थोडं राहिल्यात. परवा मी आलतो, काला केलं ना मंदिरात. आमचे साधू होते ना माझे बरोबर. अवधूत महाराजांचा सप्ताह, विष्णू महाराजाकडे गेलो आम्ही, जेवण केली दोघांनी पण गीता मंदिरामध्ये. तुळशीराम महाराज काकडे, कृष्ण महाराज नवले, एका काळी होतो वाजवायला. अण्णा आहेत ना, अण्णा सांगा जे हरी माझा. विठ्ठला विठ्ठला वर्णन करायला. बाप रे बाप, काय सूर लागते. पिटीच्या पुढे सूर लागतायत. काय सोर आहे, थाप टाक जा. काय सोर आहे म्हणे त्या ब्राह्मणाची, म्हणू का लगेच. हा ऐकायचं ना तुम्हाला. मंगलाष्टक येते का तो, वहिनी येते का तुम्हाला. मी शिकवतो, ऐकून घ्या मग. चला. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं. अरे भाऊ, संन्यासाला सगळं विठ्ठला विठ्ठला. आमचे ज्ञानेश्वर महाराज उदार आहेत. आता दाबूच नका, राहू दे. गुळ गेलो, मला वाटलं फोन घ्यायला. काय कोणाला द्यायला गुळ तुम्ही. मला खायला कप्पा खोजायला द्यायला. आता मी म्हणलं त्याच्या हाताचं काय, मंगळाचा काय संबंध आहे त्याला. श्रीकांत बाबा तात्याला वाटलं महाराजाचं कुठं इथल्या इथं लक्ष आहे. अरे भाऊ, महाराजाचं सगळीकडे लक्ष राहत. परवा तर ती मधुगडकरला असं खवळलो कुरणवाडीला. याद राख म्हटलं, म्हणताना गुळ खायचा नाही. गुळाचा खडा गडात तोंडात टाकायचा आणि कुरणवाडीला चाल म्हणाले यायचं म्हटलं. तुम्ही घेतला गुळ पण गेलो ना की कीर्तन विसरून. काय सांगतो जर तुम्ही सांगितलं तरच पुढे सांगा, नाही द्या सोडून. काय म्हणलं तरी काय करायचं. अरे ज्ञानेश्वर महाराज उदार आहे. जीव हा उदार आहे, पण तात्पुरता. विश्वनाथ बाबा, जीवही उदार आहे, देवही उदार आहे आणि संतही उदार. उदार. अरे जीव उदार आहे पण संकोचित आहे. किती काय जीव उदार आहे का स्वार्थी, सांगा बरं. सांसारिक माणसं कसे आहेत आपण, स्वार्थच का नाही. प्रत्येकाला स्वार्थ असावा वाटतो की. अरे जीव हा संकोचित आहे, मग तुम्ही जीव बाजूला ठेवा. आता तुम्हाला मी देव सांगतो. देव उदार आहे. पण देव उदार आहे ही गोष्ट खरी आहे, पण अगोदर देव घेतो नंतर देतो. येशी तेव्हा देशी. बोला बोला. देशी तेव्हा देशी, देशी तेव्हा देशी. मीच म्हणतो आपण सगळे तुम्ही आम्ही. देशी तेव्हा देशी ऐसा
गुणवत्तेचे. ही बंकट स्वामीच्या चालीत आपल्याला घेसी तेव्हा देसी आईसा हसशी उदार. अरे देव घेतो पण अगोदर, देव देतो पण अगोदर घेतो. महिला मंडळी लक्ष द्या, अगोदर द्रौपदीचं भाजीचं पान घेतलं, नंतर अन्न खंड्यावरी पुरवलं. अगोदर द्रौपदीचं ज्या वेळेला कृष्णाची ती गाणं का अभंग मला माहिती नाही, चिंदी बांधली असं आहे ना काहीतरी. अगोदर चिंदी घेतली, नंतर मी रात्री कीर्तनात बोललो, मी वस्त्राच्या कोरडी पुरविल्या, नेसती लुगडी सोय झालो. परत बोलू. अरे पंढरपूरला मी देवाचं उदारत्व सांगायचोय, आपल्याला अभंगाकडे यायचं ना पुन्हा. देवाचं उदारत्व आहे. वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनामध्ये नामदेवरायाच्या परमात्मा उभारले, सांगितलं, ओ नामदेव महाराज मी किती उदार आहे माहिती का तुम्हाला. श्रीकांत बाब भुशेरीपणा सांगायला. कोण देव काय सांगायला? भुशेरीपणा. दुसरा अर्थ सांगू का आप्पा? फुगीरपणा. आपलं लोकांना लय फुगीरपणा सांगायची सवय असते. आता कधी आम्ही गेलो ना एखाद्या घरी, ती बंगलाच दाखवतो आम्हाला. अरे आम्हाला त्या बंगल्यात राहायचं असतंय का? काय करायचं सांगा बरं. आता आम्ही बंगले फिंगले मग जंगलात कशाला राहिलो असतो तिकडं. तो लोकांना हाऊस असते बंगला दाखवाय. बरं आम्हाला बी त्याला काही नाराज करता येत नाही. काल परवा मी बोललो त्या साबल्याला, जे गावी केला वास आणि त्याशी नसावे देवा. भुशेरीपणा सांगाय, फुगेरीपणा. संत देवापेक्षा काकणभर जास्त आहे. कोणता पदावर बोलायला? पैठणकर नामदेवरायाच्या समोर उभे राहिले देव. देव म्हणतात, ओ नामदेवराय. अशी थाप टाकली जरा अवसान येतो थोडं. ओ नामदेवराय मी किती उदार आहे माहिती का तुम्हाला. सुदाम देवाला मी सुदामपुरी सोन्याची नगरी दिली. उदार उदार. सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली मी. उदार आहे. ध्रुव बाळाला अडळपद दिलं मी. उदार आहे. बिभीषणाला सोन्याची लंका दिली मी. उदार आहे. क्षीराचा समुद्र उपमन्याला दिला. कथा ऐकत असाल तुम्ही. नाहीतरी महाराज 8 दिवसात किती कथा सांगणं होत असते. असं चिंतन असते. ध्रुव बाळाला अडळपद दिलं. उदार. उपमन्यूला क्षीराचा समुद्र दिला. उदार. सुदाम देवाला सुदामपुरी सोन्याची दिली. उदार. बिभीषणाला सोन्याची लंका दिली. उदार. नामदेवराय म्हटले, देवा लई मोठेपणा सांगू नको. कोणाला काय दिलं, कोणाला काय दिलं. नामदेवराय परमात्मा बोलले, अरे मी सुदाम देवाला सुदामपुरी सोन्याची दिली. नामदेवराय म्हटले, गप्प बस. अगोदर त्याचे मुठभर पोहे खाल्ले. मी विभीषणाला सोन्याची लंका दिली. अरे गप्प बस. त्याला त्याच्या भावाचा त्याग करून त्याची पार्टी सोडून तुझ्या पार्टीत यावं लागलं. प्रमाण द्यायचं ना मला तुम्हाला. थापटा ऐका प्रभू. उदाराचा राणा मनविसी आपला. उदाराचा राणा मनविसी आपला. उदाराचा राणा मनविसी आपला. उदाराचा राणा मनविसी सांगत्वा कवना
सांग तो कवना काय दिले. पुढचं बोलू का अर्ध प्रमाण. नामदेवराज सांगतात, ए देवा मुठभर पोह्यासाठी म्हण केले हळवट. हळवट या शब्दाचा अर्थ हलकट. काय उदार म्हणूस अगोदर घेतोस. जीव हा संकुचित आहे. देव हा घेतो आणि नंतर देतो. पण माझे संत गोड प्रमाण म्हणा पैठणकर कृपाळू उदार. कृपाळू उदार संपलं कीर्तन. माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा नाथ महाराज बोलतायत आमचे ज्ञानेश्वर महाराज उदार. आमचे विश्वनाथ बाबाला ज्ञानेश्वरी पाठ आहे जवळजवळ. मोक्ष उदार आहे, काशी उदार आहे, कामधेनु उदार आहे, कल्पतरू उदार आहे, मेघ उदार आहे. किती वेळ सदर कीर्तन तुम्हाला काय. मला जायचं नको आणि परत आता. मेघ उदार आहे. नाही नाही तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता म्हणून बोलतो. आपल्या श्री गुरु किती उदार आहेत ज्ञानेश्वरीत. मला वाटतं 80 ते 90% ज्ञानोबारायने निवृत्तीनाथांच काढा 12वा अध्याय. जे जे ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे. काय उपमा दिली ज्ञानोबारायने. बाबा श्री गुरुवर खरंच प्रेम असेल तर माझ्या ज्ञानराजांच एकही आज्ञा नाही. मावळवित विश्वाभासू जय जय देव निर्मळ. काय अध्याय कितवा नाही ना मला वाटत. जर आपल्या ज्ञानोबारायांनी काय वर्णन केलं महाराज मंडळी. 13व्या अध्यायातला श्लोक काढा ना आपण. आमा नित्व मदम भित्व महिंसा शांतिरार्जव. 450 मानसिक पूजा केलेली आहे. विठ्ठला कल्पतरू उदार आहे. अभंगाच्या पहिल्याच पदावर जर राहिले चिंतन सेवा तर तुम्ही मला आठवण करा. मी मंदिरात ज्यावेळेला येईल ना एकादशी दिवशी फक्त कुणी सांगा मला हा अभंग घ्या. फक्त आठवण काढून द्या मला. आणि महाराज गीतेवर तर इतकं चिंतन करतो मी विचारूच नका तुम्ही. केला भगवत गीतेचं अध्यायाचं महत्व सांगतो, श्लोकाचं बोलतो, इतकं बोलतो गीतेचं. बस आहे श्री गुरु कृपेनं.
निष्ठा ठेवा ज्ञान प्राप्त होत. आमचं काय काय मी फक्त मठात 15 वर्ष विणा वाजवला, त्याच्यापेक्षा काय केलं आम्ही? साधना करत राहा, तुम्ही साधना करा, फळ निश्चित आहे. विठ्ठला मेघ उधार आहे पण सतत नाही, पावसाळा सतत नाही. कल्पतरू उदार आहे, कल्पतरू उदार आहे पण कल्पतरू इथं मृत्यू लोकात नाही, स्वर्गात आहे. कल्पतरूचं झाड आपण कशावर बोलायलोय? अशोक समजतं ना कीर्तन, उदार या शब्दावर बोलाय. अभंगाची सुरुवात आहे उदार. गोपाळराव समजतं ना तुला? आनंदाचा उदार हा शब्द बोलतोय, उदार हा शब्द बोलतोय. कल्पतरू उदार आहे पण कल्पतरू उदार आहे पण विश्वनाथ बाबा कधी आहे? 4 प्रमाण आहे का माझे? कल्पतरू उदार आहे. पहिलं एक प्रमाण आहे का? कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. दुसरं प्रमाण आहे का? कल्पतरू खाली फळे येते मागितली. कल्पतरू दे कल्पिले अर्था, आणि तो काय म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते. अरे कल्पतरू स्वर्गात आहे, काय उपयोग आहे का त्याचा? उदार ही गोष्ट खरे, आपण मृत्यू लोकात आहे, चला स्वर्गात आहे. बरं पुढे चिंतन, चला दिसलाच एखाद्याला कल्पतरू इकडं कुठं? तुझं शेत कुठे? वाडीमाळा. समजा तुझ्या वाडीमाळा, आबा तुझं शेत गुत कुठे? जखणाय ते तुझ्या जखणात दिसला जाता जाता. समज तुझ्या वाडीमाळावर दिसला. तुझा वाडीमाळा काल तर पाहिला मी पुरणवाडीला. पोराला म्हटलं बघ ढव इथं म्हणलं, हाती ढव इथं म्हणलं. हाती ढवाच्या वर तर होता काला काल, लक्षात ठेव माझ्याकडे. अरे समजा कल्पतरू आहे आपल्या गावात, ते असू दे वाडीमाळा असू दे, नाही गोंधन माळ घे, गोंधन माळ घे, नाही तर कुठं तिकडं जखणाईत घे, जखणाईत घे, नाही तर उंबरदरीत घे. ही गोष्ट इथपर्यंत तुम्ही सगळं ऐकलं, नाही तर त्या वहिनीच्या रमणीत का घेना. पण माझ्याकडे लक्ष दे, अरे ते कल्पतरू ही गोष्ट खरी, पण पुढे सगळ्या जणी प्रमाण आहे का? कल्पतरू खाली उदार बोलायलो, गोड चिंतन सांगायचं. कल्पतरू ही गोष्ट गोपाळराव खरी, कल्पतरू झाड आहे. पण काय म्हटले तुकोबारा? कल्पतरू महाराज, कल्पतरू खाली आपण तिथं गेलं पाहिजे. आणि पुढं काय म्हटले माहितीये का? दुकानदार लक्ष द्या माझ्याकडे, दुखले हाणू नका, संपलं कीर्तन. कल्पतरू खाली फळे येती मागीत. उरका म्हणते काय तिथे नसतो आलो तर मग मी सगळं सांगत असतो. रात्री असं प्रमाण बोललो मी असरडव मध्ये, कीर्तनात फ्रेश राहायचं. गेल्या गेल्या ठोका हाणला पैठणकर, सुतकी बसायचं नाही म्हट. फोडी येली गौरीन जैशी दिशे तोंडावर. परत पवार महाराजच्या कीर्तनला यायचं नाही. विठ्ठला विश्वनाथ बाबा यायचंच नाही शायनिंग आणायला. लावली ना आपण दोघांना अंगाला राग, टेन्शन घ्यायचं नाही. अरे का म्हणे घालू तयावरी भात. कुठं लेकर बाळ उपाशी मारायचे आमचे, काय सांगायला मी? अरे ऐका सगळं तुमच्या एवढं बोंबलं फिरतोय तुमच्यासाठीच आहे ना सगळं. माझं चिंतन आहे कल्पतरू खाली. मी उदार या शब्दावर बोलाय. कल्पतरू, गोपाळराव लक्ष द्या, गुंजराव लक्ष द्या. कल्पतरू खाली म्हणजे ते कल्पतरूचं झाड आहे. आपण त्या झाडाच्या खाली गेलं पाहिजे. काय बोलले ऐकलो तुम्ही? कल्पतरू खाली. पुढे काय बोललो मी? फळे येते मागितली. म्हणजे तुम्हाला जे फळ पाहिजे ना ते त्या कल्पतरूच्या झाडाकडे. एवढं तर पुढचं प्रमाण बोललो ना, कल्पतरू दे कल्पिल्या अर्था. ऐकून घ्या, आता एक कल्पधरूचं झाड आहे, समजून घ्या. आता मी जेवढे शेताचे नाव सांगितले तेवढे जिथं असेल तिथं, ते मुंजेवर असू नाही चोळात असू, बरं का? चला लक्ष द्या माझ्याकडे काय बोलायलंय. आता त्या कल्पतरूच्या झाडाखाली, नाही तर त्या राधाबाईच्या सोनवळीत असू, आता त्या कल्पतरूच्या झाडाखाली जाऊन बसायचं. लक्ष द्या, असू नका, लक्ष द्या. तुमचं पोरग आहे ना, लक्ष द्या. मग मनात कल्पना आली पाहिजे. तिथं जाऊन बसली ना तुम्ही त्या झाडाच्या खाली, आप्पा कल्पतरू दे कल्पिल्या अर्था. उदार बोलायलो ना मी. आता त्या कल्पतरू खाली, आता एकदा काय झालं, एक जणांना पाहिलं बाबा, त्याला माहिती झालं गरिबी वाईट आहे ना. गरिबी
कारण 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे. हे श्लोक सांगतो तुम्हाला भागवतातला. नाही श्रीकांत बाबा, मी सांगतो मग. जीवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यश. पहिली दरिद्री गरिबी, मी गरिबी भोगलेली आहे. पहिली गरिबी वाईट आहे. एक मोळी विकायचा धंदा करायचा, कल्पतरूचं सांगायला. एक मोळी विक्याचा धंदा करायचा, असं दिवसभर सरपंच जमा करायचा, मोळी आणायचा, टाकायचा, त्याच्यावर उपजीविका भागवायची. मुळी टाकायची, बाजार करायचा त्याच्यावर. एक दिवस दमला 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 असे ऊन किती आता पाहिलं ना तुम्ही. आम्हाला पाहणं आता रोज कापडाचा मंडप फेटा 2-2, 3-3 काले आहे की नाही. मग आता ऋषी महाराज भूक लागली, त्याला ताण लागली, असं गार हिरवगार झाड दिसलं. त्याला माहिती नाही कल्पतरूच आहे. मी सांगायला उदार याच्यावर बोलायला. असं हिरवगार झाड पाहिलं आणि त्यानं ते डोक्यावरची मोळी बाजूला टाकून दिली. आणि ते म्हणला, ह्या गरिबी भोगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हटलं. मनात काय म्हणला तू. पूर्वीचा आपले मला वाटतं दुष्काळ बिले होता ना पहिला. ते सुकडी खाल्ली, लोकांनी पिंडीच्या भाकरी खाल्ल्या, जनावरा चारायची पिंड, गुलग्याच्या भाकरी. आपण भाग्यवाद आहेत का नाही. गोपीनाथराव म्हणजे बरोबर आहे का नाही. पण आपण भाग्यवान आहेत का नाही. आता जगलो इतके दिवस, मग परमार्थ करायला पाहिजे की नाही. खरा परमार्थ चांगला. हा चला. मग ती गोपाळराव डोक्यावरची मुळी खाली टाकली, हिरवगार झाड म्हणून त्या कल्पतरू खाली बसला. कल्पतरू दे कल्पिले अर्था. म्हणला इथं जर गार पाणी असतं तर किती चांगलं झालं असतं. आलं ना वाळा टाकलेलं गार पाणी. आता गार पाणी बरं, गार पाणी आता मग आशा थांबते का माणसाची. आता असं माठ म्हणा किंवा काहीतरी काहीतरी असं बोला ना तुम्ही. पण गार पाणी, कळशी भरून आली गार पाण्याची. गार पाण्याची कळशी आल्याबरोबर लगेच मनात म्हणला, आलं पाणी पण आमुष्यापोटी कसं प्यावं म्हटलं. बरं का आलं ना पंचपक्वान. श्री बालाजीचा बेत. श्री म्हणलं की श्रीखंड, बा म्हणलं की बासुंदी, ना म्हणलं की लाडू, जी म्हणलं की दुकानदार तोंडाला पाणी सुटू देऊ नका, जी म्हणलं की जिलबी. इतका जेवला पैठणकर महाराज मंडळी, इतका जेवला म्हणला. आता आळस आला म्हटला, डुकली आली म्हणला. इथं जर हात राहिला काय असतं तर बरं झालं असतं. स्प्रिंगचा पलंग आला. पाहिलं का तुम्ही. नाही पाहिलं का तुम्ही. मी मुंबईला जायचो शिवडीला. महाराज मी मृदंग खूप पाहिलं. महिना जायचो मी. महाशिवरात्रीला बीजेला मुंबई शिवडी कॉटनगिरी जायचो मी. आता पण जातो कीर्तनाला. गोवंडीला जातो. मोठं तुकोबारायांचं मंदिर आहे महाराज तिथं. मग स्प्रिंगचा पलंग म्हणजे कसा, मी कसा पाहायला म्हणलं. त्याच्यावर 5 बसलं ना, असं बसलं की 5 मिनिटं टुन 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 उड्या हाणतं माणूस त्याच्यावर. बरं का. आता कल्पना करा, मी दृष्टांत सांगायला सिद्धांत लक्षात. दृष्टांत हा सिद्धांतासाठी असतो. बर ती म्हटलं पहा बरं. तो म्हटलं इथं मनात नसताना पाणी आलं म्हटलं. हा पाणी नसताना गार पाणी आलं म्हटलं. जेवण नसताना पंचपक्वान्नाचं ताट आलं म्हणला. झोपाय नसताना स्प्रिंगचा पलंग आला म्हटलं. म्हटलं इथं भूत नसन, भूत आलं, खाऊन टाकलं, गिळलं. काय पाहता तुम्ही माझ्याकडे. प्रमाण हे कल्पतरू दे कल्पिल्या. अरे त्या कल्पतरूपेक्षा महाराज 2 प्रमाण सांगतो तुम्हाला. थाप टाका महाराज. या संताचे हे देणे कल्पतरूनी तुरे. या संताचे देणे कल्पतरूनी तुरे. परिसा गाजलेले चिंतामणी ठेकणा. आलिंगने सुख वाटे, आलिंगने आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे.
आणि त्याच्याच पुढचं चरण आहे, संपलं कीर्तन. या संताचे हे देणे कल्पतरू हुनी दुने परिसा परिसा गाद देणे. त्याच्या पुढचं प्रमाण, या संता परीस उदार नाही त्रिभुवनी थोर माय बाप सहोदर इष्ट मित्र सोयरे उदार भक्त उदार 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 भक्त उदार भक्त त्रैलोक्य मात दयाचे त्रैलोक्य मात दयाचे त्रैलोक्य माता दयाचे त्रैलोक्य माता दयाचे त्रैलोक्य माता दयाचे त्रैलोक्य माता दयाचे गेला भगवद गीते अर्थ गेला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ लोके ऐसे समर्थ ऐसे समर्थ लोके ऐसे समर्थ ऐसे समर्थ लोके ऐसे समर्थ विठोबार कुमारी हरे विठोबार कुमारी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. हो, बस, बस. ऐका ऐका, जरी मी जे विठ्ठल म्हटलो